वड्डी हद्दीतील शेतीला महापालिका जलनिसारण योजनेचे पाणी बंद केल्याने शेतकरी आक्रमक. स्थायी समिती सभापती अतुल माने, माजी महापौर किशोरदादा जामदार यांची पंपिंग स्टेशन येथे भेट. कालबाह्य मोटार तात्काळ बदलून पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा. वड्डी ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे 400 एकर शेतीला संजीवनी ठरणाऱ्या महापालिका जलनिसारण योजनेचे पाणी बंद केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पाणी पुन्हा बंद केल्याने शेतकऱ्यांनी आज आक्रमक भूमिका घेऊन ड्रेनेज पंपिंग स्टेशन येथे अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. यावेळी माजी महापौर किशोरदादा जामदार, नगरसेवक करण जामदार यांनी स्थायी समिती सभापती अतुल माने यांना बोलावून महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ॲडव्हान्स पैसे भरूनही त्यांना महापालिका वेळेत पाणीपुरवठा करत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. मिरज शहरातील 50 वर्षांपूर्वीची भुयारी ड्रेनेज योजना अद्याप सुरू आहे. शेतीला पाणीपुरवठा करणारे 70 वर्षापूर्वीचे मोटरपंप आता कालबाह्य झाल्याने वारंवार नादुरुस्त होऊन बंद पडत आहेत. त्यामुळे नवीन मोटरपंप तात्काळ बसवण्याची मागणी किशोरदादा जामदार यांनी केली आहे. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना फोनवरून नूतन मोटर बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत. नूतन मोटर तात्काळ बसवण्यासाठी निधी देण्याचे आश्वासन सभापती अतुल माने यांनी दिले आहे. लवकरात लवकर पाणी दिले नाही तर महापालिकेवर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकरी बोलवाड हद्दीत आमची शेती असून महापालिकेचं जलनिसारणाचं पाणी गेले 40 वर्ष आम्ही शेतीला पाचतोय. गेले 2 वर्ष व्यवस्थित स्कीम न चालल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं वड्डी आणि बोलवाडाच्या शेतीला सर्व नुकसान होत आहे. आज या पाण्यासाठी मिरजेचे जे माननीय किशोरदादा जामदार, करणदादा जामदार आणि सभापती मोदी अतुल माने साहेब आले होते आणि ही बंद पडलेली योजना लवकर चालू करण्यासाठी ही मोटर वगैरे खराब झालेली आहे, ती नवीन मोटर देण्याबाबत प्रस्ताव द्यावा आणि ही स्कीम लवकरच चालू करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. येत्या 7 दिवसात जरी स्कीम चालू झाली नाही तर आम्ही शेतकरी परत मोठ्या संख्येने येऊन ही स्कीम चालू करण्यासाठी जोरदार आंदोलन करून याबद्दल मी सर्व आलेल्या शेतकऱ्यांचा आणि सर्व नेत्यांचा मी आभार मानतो. मी तर मिरज वकारबागमध्ये आलो आहे. त्याला सांगितलं की येणार आहे. तुम्ही कुठं आहे? बरं, आता इथला प्रॉब्लेम तर तुम्हाला सगळा माहिती आहे. नाही तो पंप आता त्यांनी म्हणतात की नवीनच घालायला पाहिजे म्हणतात. जुना चालत नाही. जुना नवीन लगेच येणार नाही, पण जुना आपण रिपेअरी करतात. आपण नवीनचा प्रस्ताव द्या ना. बरं, आता मला सांगा, आपले जे मॅडमच्या फाईल टेबलवर जी फाईल आहे 28 कोटी, त्यातले आपण 9 कोटी टेंडर काढलं. आता जे आपण 19 कोटीचा जो विषय आहे त्यामध्ये आपलं हे काम धरलं आहे, त्यात हे नाही आहे. बरं आता मला सांगा, आपण जे आता शिल्लक पैसे, व्याजाची रक्कम आणि जी मूळ रक्कम आहे त्यातली काही शिल्लक राहत्या का? ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, वड्डी.